सुनील साळवे कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या इतर आरोपींना त्वरित अटक करा। आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा। केस फास्ट करा, कोर्टात चालवा, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करा आणि साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या। यासह अन्य मागण्यांसाठी आंबेडकरवादी विचारी पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारोच्या संख्येने भीमप्रेमी उपस्थित होते। आरपीआय पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्यातील उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी। संबंधित आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून चालवावी। तसेच सुनील साळवे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। तसेच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याने कलम 120 अ आणि ब ऍड करून यातील सूत्रधारास अटक करावी। तसेच न्यायमूर्ती गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। या सर्व मागण्यांसाठी 12 ऑगस्ट रोजी आरपीआय व सर्व आंबेडकर प्रेमी पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या वतीने जामखेड शहरातील संविधान चौक ते जामखेड पोलीस स्टेशन असा भव्य मोर्चात काढण्यात आला। यावेळी सुरेखा सदाफुले यांनी पोलीस प्रशासनाला पोलिसांना तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आरोपी अटक करतो असा इशारा देत पोलीस कोणाच्या मर्जीने काम करतात, आमच्या संयमांचा अंत पाहू नका अशी प्रखर भूमिका मांडली। यावेळी सर्व आंबेडकर प्रेमी व भीम सैनिक आपली प्रखर भूमिका मांडत जामखेड पोलीस स्टेशन आवारात ठिय्या मांडत पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली। लवकर अटक न झाल्यास पुढील आंदोलन मुंबई येथे होईल असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला। निवेदन देण्यात आलेलं आहे। या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट त्याचप्रमाणे 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। 6 आरोपींना आपण आतापर्यंत अटक केलेली आहे। त्यांची वाहनं बुलेट मोटरसायकल असेल किंवा बाकीची वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। त्याचप्रमाणे उर्वरित जे 6 आरोपी आहेत त्यांची अटकेची आपण पूर्ण कसोशीने प्रयत्न चालू आहे। पुण्याला देखील 3 वेळा पथकं पाठवण्यात आली होती। त्याचप्रमाणे भूम परांडा असेल, त्याचप्रमाणे डोरले असेल, या गावांमध्ये नान्नज या ठिकाणी देखील सातत्याने शोध मोहीम राबवण्यात येत आहे आणि नक्कीच आपण त्यांना लवकरात लवकर अटक करू। यांना अनेक वेळा आम्ही सांगितलं पण त्यांनी अजूनही दक्षता घेतलेली नाहीये। त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे होते। या जिल्ह्याचं नाव खराब झालंय। 2 आमच्या महिला बोलल्या, मला सदाफुले ताई बोलल्या आणि दुसऱ्या ताईचं नाव मला आठवत नाही, बडेकर ताई बोलल्या। आणि आमच्या महिला देखील अशा आहेत ना की मुंबईमध्ये मोर्चे निघतात ना तर हातामध्ये काठी घेतात, काठीची झेंडा असतो तो झेंडा बाजूला काढून ठेवतात, काठीने पुढे चाल करतात। म्हणजे आम्ही साधे माणसं नाहीयेत, फक्त आम्ही कायदा पाळतो म्हणून आम्ही गप्प बसलोय। आणि जवळजवळ 400 रिमाना माझ्या पोरांवर केस करायला तेवढी कागद कमी पडते। या नगरमध्ये गावागावामध्ये माझी माणसं आहे। या नगरमध्ये तालुक्यामध्ये माझी माणसं आहे। माझी माणसं फक्त भीमनगर मध्ये नाहीत, पालापासून ते रोज पर्यंत आहेत। आणि माझं भाषण आलं, मी कुठं गेलो कुठं आलो तर याची नोंद करण्यासाठी तुमचे SITचे आणि LIBचे पोलीस येतात। त्यांना माझा इतिहास विसरून घ्या। इतिहास लिहिण्यासाठी मी जन्माला आलो। मला असं वाटतं की नगरमध्ये इतिहास आता नवीन आपल्या नावाने लिहिण्याची गरज आलेली आहे। मी प्रशासनाला अशी विनंती करते की आतापर्यंत आम्ही थांबलो, 1.5 महिना झाला, आतापर्यंत आम्ही थांबलो। आतापर्यंतचे जे आम्ही मोर्चे काढले ते काय केलेले आहेत, एकदम शांततेच मोर्चे काढलेले आहेत। कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलेला आहे। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि आमचा जो बुद्ध धम्म आहे हा शांततेचा धम्म आहे। म्हणून आम्ही आतापर्यंतचे जे मोर्चे काढले ते एकदम शांततेच मोर्चे काढलेले आहेत। मी प्रशासनाला अशी विनंती करते की लवकरात लवकर या आरोपींना अटक जर नाही झाली तर आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहोत आणि इथून पुढचे जे मोर्चे होतील ते मोर्चे तुम्ही कधीही सहन करणार नाहीत, असे आम्ही मोर्चे इथून पुढे काढणार आहोत। काय होणार आहे? अरे आम्ही तडीपार होणार। आम्हाला गावात नसतं घर, शेतात नसते जमीन। अरे आम्ही बीड जिल्हा सोडून आम्ही नगरमध्ये जाऊ, नगर सोडून आम्हाला तडीपार केलं जात मुंबईला जाऊ। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि स्वतःचं शिर तर हातावर घेऊन रस्त्यावर झणझणीत फिरू। आम्ही कुणाच्या बापाला घाबरणारी आवडत नाही। कोर्टामध्ये केस चालू, लहान मुलांना मारहाण झाली, महिलांना मारहाण झाली,
मुलांमध्ये मुलांमध्ये भांडणं होतात, मुलं चालू असतात, परंतु महिलांवर हल्ला करणं ही कोणती बाजू आहे? हा कोणता विचार आहे? आणि अध्यक्षांना आम्ही मागच बोललो होतो, आम्ही कुठल्याही संघटनेमध्ये कोणत्याही पक्षामध्ये काम करतो असलो, समाज म्हणून, विचार म्हणून, आदर्श म्हणून, बाबासाहेबांचा विचार म्हणून आम्ही सगळे काम. जर आमच्या लोकांवर असे वेळोवेळी जर हल्ले होत राहतील तर आम्ही महिला व पुरुष यांनी कुणी म्हणजे असं होऊ नये, किंवा या हल्ल्यामधून आम्ही तुम्हाला काही घाबरत असतो की प्रशासन तुमच्या हातात असेल, यांनी ज्यांनी पण जे हल्ले केले असेल त्यांना जर वाटत असेल की प्रशासन आमच्या बाजूने आहे, तसं काही नाहीये. हे जे संविधान दिलेलं आहे, हे संविधान फक्त आणि फक्त आमच्या बापाने दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या ठिकाणी काही आरोपी या पोलीस प्रशासनाला मिळत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून या ठिकाणी मी प्रशासनाला आवाहन करतोय की आम्ही मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या कुटुंबामध्ये आहेत, म्हणून तुम्ही आरोपीला या ठिकाणी पाठीसे 1.5 महिन्यामध्ये किती मोर्चे काढायचे आणि प्रशासन या ठिकाणी गेंड्याच्या कातडीसारखे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.